अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुमचा खूप शुभ जावो आणि स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो, ही मी अशी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर भाऊबीजेच्या दिवशी आपण भावाचे कसे औक्षण करायचे आहे, औक्षणाच्या ताटामध्ये काय काय असायला हवं, भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपण अशी यमदेवाला प्रार्थना करायची, असा यमदेवासाठी दिवा लावायचा आहे आणि हा एक मंत्र आहे, हा आपण औक्षण करताना अवश्य म्हणायचा आहे. तर ही संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला तर मग आपण सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. रमा एकादशीला सुरू होणारी दिवाळी, वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, नरक चतुर्दशी, दिवाळी पाडवा आणि शेवट भाऊबीजेला येऊन संपते. तर भाऊबीजेच्या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी बोलवते, आपल्या भावाला तेलाने उटणं लावून आंघोळ घालते, आपल्या हातचे बनवलेले जे फराळाचे पदार्थ ते खाऊ घालते, भावाचे विशेष औक्षण करते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि प्रगतीसाठी यमदेवाकडे प्रार्थना करते. तसेच सर्व देवतांना प्रार्थना करते. तर आपण भावाची म्हणजे भावाला औक्षण करताना कोणत्या गोष्टी ताटामध्ये असाव्यात, तर अक्षता, अखंड अक्षता असाव्यात, कुंकू असावं, गोडाचा पदार्थ असला पाहिजे, चांदीचा किंवा सोन्याचा एखादी वस्तू असली पाहिजे की ज्याने आपण औक्षण करायचं आहे. कापूस नेहमी असावा. कापूस आपण जेव्हा औक्षण करताना भावाच्या डोक्यावर ठेवतो तेव्हा भावाचे आयुष्य वाढते आणि सारखा म्हातारा हो असं म्हणण्याचे देखील आपण औक्षण करताना कापूस ठेवताना पद्धत आहे. ते हे अवश्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आपण जो लाल पिवळा धागा बांधतो हातावरती तो पण ठेवू शकतो आणि जर आपल्याकडे पद्धत असेल तर तो भाऊबीजेच्या दिवशी आपण भावाच्या हातावर बांधू देखील शकतो. त्याचप्रमाणे गोडाचा एखादा पदार्थ अवश्य ठेवायचा आहे. याने देखील आपल्या म्हणजे भावाचे गोड तोंड होते आणि त्याची प्रगती अवश्य होते. तर अशा प्रकारे आपण औक्षण करायचं. तर औक्षण कसं करायचं आहे, तर औक्षण हे आपण घड्याळाच्या काट्याप्रमाणे करायचं आहे. म्हणजे आपण उजवीकडून डावीकडे नेणारं असं औक्षण करायचं आहे आणि प्रथम आपण आपल्या भावाला गंध लावायचा आहे. अक्षता कपाळी लावून मग त्याच्या डोक्यावर टाकायच्या आहेत. त्याच्यानंतर कापूस ठेवायचा आहे. त्याच्यानंतर सोनं किंवा चांदी जे घेतलं आहे त्याने औक्षण करायचं आहे, जे आपण घड्याळाच्या दिशेने करतो उजवीकडून डावीकडे तसं. आणि त्याच्यानंतर आपण जो दिवा आहे तो 5 वेळा भावावर म्हणजे समोर ओवाळायचा आहे. तर अशा प्रकारे आपण औक्षण करायचं आहे. तर भाऊबीजेला एवढं का बरं महत्त्व आहे, तर यमदेवाची जी यमुना बहीण होती तिथे यमदेव जेव्हा जात नव्हते, मात्र भाऊबीजेच्या दिवशी ते विशेष गेले आणि यमुना देवींना खूप आनंद झाला, जे की यमदेवांची बहीण होती. म्हणून तिने यमदेवाला गोडधोड खाऊ घातलं, नाऊ घातलं. त्याच्यानंतर त्यांचं औक्षण केलं. त्यामुळे प्रत्येक बहिणीचं म्हणजे खुश होण्यासाठी आणि प्रत्येक भावा आणि बहिणीच्या नात्यातला गोडवा निर्माण करण्यासाठी ही भाऊबीज सण साजरा केला जातो. मात्र जर आपल्याला भाऊ नसेल तर आपण हनुमान देवांचे देखील पूजा करू शकतो या दिवशी आणि दुसरं आपण चंद्राला ओवाळू शकतो. तर आपल्याला ज्या बहिणींना भाऊ नसेल त्यांनी अवश्य चंद्राला ओवाळायचं आहे किंवा हनुमानांच्या मंदिरात जाऊन त्यांची पूजा केली आणि त्यांना भाऊ मानलं तरी ते आपल्या सदैव पाठीशी उभे राहतात. तर आपण औक्षण केल्यानंतर भावाला भाऊ आपल्याला ओवाळणी देतो आणि त्यानंतर बहिणीने अवश्य 2 गोष्टी भावाला द्यायच्या आहेत. त्या म्हणजे एक नारळ म्हणजे श्रीफळ आणि श्रीफळ म्हणजे एक लक्ष्मीचं प्रतीक आहे. तर लक्ष्मी तुझ्याकडे सदैव राहू दे, तुझी प्रगती होऊ दे आणि तुझं दीर्घायुष्य तुला लाभू दे यासाठी आपण हे देतो. आणि करदोरा किंवा त्याला करगोटा देखील म्हणतात, हा काळ्या रंगाचा किंवा लाल रंगाचा आपण देऊ शकतो. आपल्याला यथाशक्ती आपण कोणतीही भेटवस्तू भावाला देऊ शकतो. मात्र ह्या 2 गोष्टी न विसरता भाऊबीजेच्या दिवशी भावाला द्यायच्या आहेत. करदोरा हा याकरता की सर्व संकटांपासून भावाचे रक्षण व्हावे आणि साठी आपण एक दिवा अवश्य या दिवशी लावायचा आहे की आपल्या भावाचे तसंच आपल्या सर्व परिवाराचे रक्षण करावे. अपमृत्यू कोणत्याही व्यक्तीला, आपल्या भावाला किंवा आपल्या घरातल्या कोणत्याही व्यक्तीला येऊ नये आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी यासाठी आपण यमदेवांना प्रार्थना करायची आहे. तर आपण जेव्हा भावाचे औक्षण करतो तर हा पुढील मंत्र अवश्य म्हणायचा आहे की ज्यामुळे आपण यमदेवांना प्रार्थना करतो की माझ्या भावाला किंवा दीर्घायुष्य प्राप्ती व्हावी. तर हा मंत्र असा आहे: भ्रास्तवानुजाताः भृडस्व भक्तमिम शुभम
प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः. हा मंत्र मी डिस्क्रिप्शनमध्ये देखील देईल. तर हा मंत्र आपण परत एकदा पाहू. भ्रास्तवानुजाताः भृडस्व भक्तमिम शुभम. प्रीतये यमराजस्य यमुनाया विशेषतः. अशा प्रकारे आपण भावाचे औक्षण करताना हा मंत्र अवश्य म्हणायचा. यामुळे भावाच्या दीर्घायुष्यासाठी आपण यमदेवांना प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे आपण जेव्हा औक्षण करतो तेव्हा भावाला आपण पूर्व पश्चिम या दिशेसच बसवायचं आहे आणि याचे आपण अवश्य म्हणजे काळजी घ्यायची आहे की भावाचे तोंड पूर्व किंवा पश्चिमेला येईल असंच त्याचं बसून औक्षण करायचं आहे. 15 नोव्हेंबर रोजी आपण भाऊबीज साजरी करणार आहोत आणि या दिवशीचा भाऊबीजेचा किंवा औक्षणाचा शुभ वेळ आहे दुपारी 1:10 ते दुपारी 3:22 ही शुभ मुहूर्त आहे. तर या वेळेमध्ये आपण शक्य असेल तर निश्चितच आपल्या भावाचे औक्षण करायचे आहे आणि आपल्याला जर शक्य नाही झालं या वेळेमध्ये तर भाऊबीजेच्या दिवशी आपण कधीही भावाचे औक्षण करू शकतो. तर अशा प्रकारे आपण कशा प्रकारे भावाचे औक्षण करायचे, भाऊबीजेला आपण कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहे, यमदेवांना कशी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रगतीसाठी प्रार्थना करायची आणि कोणता मंत्र म्हणायचा असेल आहे हे आपण पाहिलं. त्याचप्रमाणे जर कोणत्या बहिणीला भाऊ नसेल तर आपण ह्या हनुमानांची सेवा करू शकतो किंवा त्यांची मंदिरात जाऊन त्यांचे औक्षण करू शकतो. आणि जर आपल्याला तेही शक्य नसेल तर आपण चंद्रांचे पूजन करायचं आहे रात्रीच्या वेळी, त्यांना भाऊ मानायचं आहे. तर त्या प्रकारे आपली भाऊबीज साजरी करायची आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.